शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय जर्मनीमधलं शेती तंत्रज्ञान आणि शेतीमध्ये वापरली जाणारी आधुनिक यंत्र. आता जर्मनीमध्ये साधारणपणे एका शेतकऱ्याकडे 400-500 हेक्टर पर्यंत क्षेत्र असते आणि तर एक एक शेतकरी 2-3 हजार, 4,000, 5,000 पर्यंत जनावरं ही सांभाळतो. गाय जे काही आहेत ते सांभाळतो. तर एवढ्या मोठ्या जनावरांना आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रामधलं जी काही कामं आहे ही नेमकी कशी केली जातात, ही खूप मोठी क्युरिओसिटी आपल्याला असणार आहे. तर तीच क्युरिओसिटी सॉल्व्ह करण्यासाठी मी आज तुम्हाला सांगणार आहे की या जनावरांना खाद्य म्हणून वापरलं जाणारं जे काही मुख्य आहे गवत आणि दुसरं आहे मका. आता या व्हिडिओमध्ये आपण हे गवताबद्दलच बघणार आहोत. तर गवताची हार्वेस्टिंग कशी केली जाते हे आपण इथं बघणार आहोत. आता साधारणपणे तुम्हाला दिसतं ही गवताची हार्वेस्टिंग इथं चालू आहे आणि ही हार्वेस्टिंग 4 ते 5 एकर क्षेत्र असेल आणि अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये याची हार्वेस्टिंग केली जाते. आता आपल्याकडे 4-5 एकर क्षेत्रामधलं जर गवत कापायचं म्हटलं तर किती दिवस लागतील आणि किती लेबर लागेल, त्याला किती खर्च लागेल आपण फक्त इमॅजिनच करू शकतो. परंतु इथं अगदी या आधुनिक मशिनी आहे आणि इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं आल्यापासून खूप मी चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व केली, ती म्हणजे की इथं आपलं जसं जसं काम असेल किंवा ज्या पद्धतीने काम असेल, ज्या पद्धतीने गरज असेल त्या पद्धतीने ही अवजारं, ही यंत्र ही मॉडिफाय केली जातात आणि त्या पद्धतीने तयार करून ह्या कामांसाठी वापरल्या जातात. कारण की एवढं मोठं क्षेत्र सांभाळणं हे इथलं लेबरच्या सहाय्याने काही शक्य नाही आणि जर्मनीमध्ये पहिल्यांदाच लेबरची खूप जास्त कमतरता आहे. आता तुम्ही बघताय की हे जे काही गवत आहे साधारणपणे मे पासून तर ऑक्टोबर एंड पर्यंत 1.5 महिन्याच्या अंतराने इथे या गवताच्या 4 कापण्या ह्या केल्या जातात. साधारणपणे 1.5 ते 2 फूट जर हे गवत त्याची उंची झाल्यानंतर याची कापणी केली जाते. आता ही जी काही कापण्या आहेत त्या कधी कधी 4 होतात, कधी कधी 5 देखील होतात. कारण की जर जमीन चांगली असेल, वातावरण चांगलं असेल, गवताची व्हरायटी जर ही वेगळी असेल तर त्याची वाढ चांगली होते. तर अशा पद्धतीने आपल्याकडे पण जसं वातावरण बदललं की पिकाची उत्पादकता वाढते, तसंच इथं पण आहे. थोडंफार व्हेरिएशन इथं देखील आपल्याला पाहायला मिळतं. आता तुम्ही बघू शकता हे जे काही मशीन आहे ह्या शेतामध्ये गवताची कटिंग करत आहे, गवताची हार्वेस्टिंग करत आहे, कापणी करत आहे. साधारणपणे 25 ते 30 फूट जे काही भाग आहे, जे काही अंतर आहे एकाच वेळेस घेऊन जातं आणि त्याची कापणी हे करतं. आता ज्यावेळेस ते कापणी करतं त्यावेळेस ते गवत जागेवरच तसंच पडतं, फक्त कट होऊन ते जागेवर तसंच पडतं. ते तसंच पडल्यानंतर दुसरं मशीन इथे येतं. ते मशीन काय करतं, हे जे गवत जागेवर पडलं त्याला थोडंसं पसरवून टाकण्याचं काम करतं, स्प्रेड करण्याचं काम करतं, जेणेकरून काय आहे की सूर्यप्रकाश त्याच्यापर्यंत चांगला पोहोचेल आणि हे लवकरात लवकर वाळेल. साधारणपणे 1 ते 2 दिवस हे गवत सुकण्यासाठी लागतात. जसं की वातावरण असेल त्या हिशोबाने, ऊन जर चांगलं असेल तर हे लवकर सुकतं, ऊन जर थोडंसं कमी असेल, ढगाळ वातावरण जर असेल तर 2 दिवस देखील हे वाळण्यासाठी लागतात. आता ज्यावेळेस हे गवत स्प्रेड केलं जातं त्याच्यानंतर पुढे गोष्ट असते की ते म्हणजे हे गवत गोळा करायचे, कारण की हे आपल्याला स्टोरेजसाठी किंवा साठवणुकीसाठी न्यायचं, तर ते गोळा करणं खूप जास्त महत्वाचे. आता इथे काही लेबर पुन्हा येत नाही गोळा करण्यासाठी, इथे देखील दुसरं मशीन येतं. ते काय करतं की हे जे काही गवत आहे 25-30 फूट अंतरातलं पुन्हा तेवढं अंतर घेऊन जातं सोबत आणि तुम्हाला दिसते आता फुटेजमध्ये देखील इथे की ते जे काही गवत आहे असं वर्म्यासारखं ते पुढे पुढे गोळा गवत जे काही ते गोळा करत असं पुढे त्याचे वर्मे घालतं पूर्ण शेतामध्ये. असं तुम्हाला दिसते की 25 ते 30 फूट अंतरानंतर एक वर्मा गवताचा, पुन्हा 25-30 फूट अंतरानंतर दुसरा वर्मा, अशा पद्धतीने हे गवताचं पूर्णपणे वर्ंबे हे दुसरं मशीन घालतं. त्यानंतर म्हणजे तिसरं मशीन येतं. ते काय करणार आहे, हे गवत उचलणार आहे आणि ट्रॅक्टरमध्ये ट्रॉलीमध्ये ते भरणार आहे आणि जिथे साठवायचे आपल्याला तिथे ते घेऊन जाणार आहे. आता हे गवत पुढं कसं म्हणजे गोळा कसं केलं जातं आणि ते साठवलं कसं जातं हे मी तुम्हाला पुढे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर अशा पद्धतीने तुम्ही बघितलं आता की हे गवताची हार्वेस्टिंग कशी केली जाते आणि अगदी कमी वेळामध्ये, कमी खर्चात नाही म्हणू शकत आपण, कारण की ह्या मशिनी खूप जास्त महाग असतात, त्याला इंधन पण हे खूप तेवढंच लागणार आहे. परंतु कमी वेळामध्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाने एवढं मोठं काम हे इथले शेतकरी करतात हे आपण इथं पाहिलं. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं जर्मनीतलं हे शेती तंत्रज्ञान, जर्मनीमधल्या शेतीसाठी वापरली जाणारी आधुनिक यंत्र आपण पाहिली. तुम्हाला या अगोदर या यंत्रांबद्दल आणि इथल्या कामांच्या पद्धतीबद्दल माहिती होतं का, मला कमेंट जरी नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या ऑर्गॅनिक कटाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.